नमस्कार, मी मनाली ढवळे. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. मागच्या शुक्रवारी साधना ताईंचे सगळे उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहेत आणि विशेषतः एवढ्या समस्या असून सुद्धा 10 ऑपरेशन्स त्यांची झाली आहेत, तरी सुद्धा त्या किती सकारात्मक आहेत, आनंदी आहेत, हे सगळ्यांनी आपण अगदी घेतलंच पाहिजे. आज 2024च्या या शेवटच्या शुक्रवारी आपल्याकडे एक तरुण व्यावसायिक आलेली आहे. मला खात्री आहे नाताळात ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला नक्की तिला भेटावंसं वाटणार. तिने तिच्या संपूर्ण कुटुंबाचे मानलेले आभार अगदी कौतुकास्पद आहेत. चला तर मग भेटूया वर्षा पेडगुलवारला. ऐकूया गोष्ट तिची. नमस्कार, गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचं स्वागत. नुकताच आपला नाताळ सुरू झालाय आणि नाताळ पासून नवीन वर्षापर्यंत म्हणजे अगदी 1 जानेवारी 2025 नाही, तो अख्खा आठवडा म्हणलात तरी चालेल. सगळीकडे वातावरण कसलं असतं तर वेगवेगळ्या ग्रुप्सच्या पार्ट्या चालू असतात. आता ह्या पार्ट्या म्हणजे सगळं चमचमीत आणि छान छान हवं असतं आपल्याला. तर त्या संदर्भातच आपली आजची मैत्री आली आहे आपल्याकडे. वर्षा पेडगुलवार, खूप स्वागत तुझं गोष्ट तिची मध्ये. वर्षा आपल्याला कसे छान छान चमचमीत पदार्थ स्वतः बनवते, तिचा व्यवसायच इतका सुंदर आहे की आपण जाणून घेऊया. वर्षा, मला सांग की तू मुळात कुठली, पुण्यातली किंवा काय, साधारण घरची माहिती सांग. नमस्कार, माझं नाव वर्षा गणेश पेडगुलवार आणि माझे आई वडील ऍक्च्युली मराठवाड्यातले आहेत. म्हणजे आई वडिलांचा दोघांचाही जन्म नांदेडचा आहे, पण आमचा जन्म इकडेच झाला कारण आई वडील गेले 40 वर्ष प्लस झाले ते पुण्यात आलेत सगळे. अच्छा. सो आम्ही सगळे इकडेच आहोत. म्हणजे बर. आणि मग तुझं शिक्षण वगैरे पुण्यातच झालं? हो, माझं सगळं. काय शिकलीस तू? मी MCOM केलाय MIT कॉलेज मधून. हो, MIT मधला. अरे वा, छान. आणि मग हा जो तुमचा व्यवसाय आहे तर तो कसा काय सुरू झाला किंवा कधीपासून तू त्याच्यात आहेस? ऍक्च्युली या व्यवसायाची सुरुवात ही साधारण 1978 पासून झाली आहे. माझ्या आजी आजोबांनी, माझे आईचे जे मामा आहेत त्यांनी गणेश भेळ सुरू केलं होतं पुण्यामध्ये. आता लक्षात आलं, गणेश भेळ चालवणारी ही आपली वर्षा आहे. तर त्यांनी गणेश भेळ सुरू केलं आणि मग नंतर माझी आजी, माझे मामा ते हळूहळू याच्यामध्ये उतरले. म्हणजे मामांनी मार्गदर्शन केलं माझ्या मामांना, त्यांच्या मामांनी म्हणजे. आणि या व्यवसायामध्ये मग मामा आले, मग हळूहळू ब्रँचेस वाढल्या. सो प्रॉपर शिकवणारे जे आहेत ते माझ्या आईचे मामा दत्तात्रय चौलवार, ज्यांचं बागेमध्ये जुनं गणेश भेळ होतं, तिथून सुरुवात झाली ही सगळी. आणि मग ब्रँचेस हळूहळू वाढत गेल्या. सो मग आई, मामा हे सगळे शिकलेच आणि मग आईला सगळंच याच्यातलं यायला लागलं कारण आफ्टर ऑल तिच्या माहेरचा बिझनेस आहे हा. आणि मग त्यानंतर आम्ही ते बघून बघून मग आम्ही पण सगळे ते शिकत गेलो. सो आम्ही सगळी बहीण भावंड आता याच्यामध्ये हे झालो, ट्रेन झालो. अच्छा. तुला कोण बहीण भाऊ? मला एक लहान भाऊ आहे. हा, आणि त्याचंही लग्न झालंय आता. तर माझा भाऊ आणि माझी आई ही बावधनची गणेश भेळची ब्रांच बघतात आता. बर, छान. पण मग आई अजून काम करते? आई अजूनही काम करते आणि म्हणजे रादर तिचं काय म्हणू शकतो आपण, तिला हे काम केल्याशिवाय नाही जमायची चैन पडत. ती रोजचं तिचं घरातलं रुटीन करून रोज दुकानात जातेच आणि अजूनही भेळ ती स्वतः बनवते. तिकडचं बावधनचं दुकान कधी चालू केलंय? बावधनचं दुकान साधारण आपण 2005 ते 6 मध्ये चालू झालंय आपलं. बरं. मग तेव्हा तू पण होतीस त्या दुकानात? म्हणजे मी आणि माझ्या आईनी मिळून तो बिझनेस सुरू केला. साधारण मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला होते तेव्हा आम्ही तो बिझनेस सुरू केलाय. हो. बर. आणि मग आई म्हणाली आपण दोघे मिळून हे करायचं का, तुला आवडेल का? सो दॅट आम्ही म्हणलो ठीक आहे. आधी आम्हाला वाटलं थोडा कॉन्फिडन्स की एकदम दुकान सुरू करायचं असं दोघीच असणार, आणि कारण माझा भाऊ त्यावेळेला लहान होता आणि आमचं हॉटेलही होतं वडिलांचं, त्यामुळे वडील, आई आणि आम्ही सगळेच रात्र त्या हॉटेलमध्ये होतो आधी. नंतर मग आईला असं वाटलं की आपण हे सुरू करू शकतो. तिच्या कॉन्फिडन्सवर आम्ही ते सुरू केलं आणि परमेश्वराचं नाव घेऊन त्यावेळेला तिने जे सुरू केलं ते अजूनही अविरत चालू आहे.
त्याबद्दल खरंच तर परमेश्वराचे भरपूर आभार की त्यांनी आईला एवढी शक्ती दिली, आणि तिचेही आभार की तिने आम्हाला हे सगळं शिकवलं. बरोबर आहे. नाही, आणि चेष्टा नाहीये, भेळ म्हणजे ते केवढे प्रकार असतात. तुम्ही हे सगळं सामान वगैरे कुठून आणता? ऍक्च्युली मामांचा कारखाना आहे, सो आपण हे सगळं स्वतःच बनवतो. म्हणजे आपलं फरसाण, पुऱ्या हे सगळं आपण स्वतः बनवतो. आधी तर इतकी छोट्या प्रमाणात होतं म्हणून आधी घरी बनवलं जायचं. मामा स्वतः बनवायचे हे सगळं दुकानामध्ये. अजूनही तुम्हाला दिसतात ते रोडच्या गणेशभेळ मध्ये बनवताना. आणि पुरी वगैरे तर आम्ही सगळे मजा म्हणून आम्ही घरीच बनवायचो. आणि हो, म्हणजे आमच्या घरच्यांनी कामाला इतकं असं गोड स्वरूप दिलं होतं की आम्हाला ते काम नाही वाटायचं, आम्हाला मजा वाटत होती त्यावेळेला. पण आता त्याचा खूप फायदा होतोय. त्यावेळेला त्यांनी शिकवलं, त्यामुळे आज कुठं अडत नाही आपलं. आणि आता तर खूप मोठ्या प्रमाणावर झालंय म्हणून प्रॉपर आपला कारखाना आहे, सो तिथेच सगळं बनतं. आणि मग आपल्याला जसं लागेल तसं आपण फोन केला की कारखान्यावरनं माल आपल्या दुकानात येतो. अरे वा, बर. पण मग किती वर्ष तू तिथे काम करतेस आता बावधनला? बावधनला ऑलमोस्ट झाली 17 वर्ष. 17 वर्ष चालू. छान. आता मला सांग, तू एमकॉम शिकले म्हणलीस, मग तुला नोकरी करावीशी नाही वाटली का? मला वाटली होती नोकरी करावीशी. ऍक्च्युली मी एक्सपिरियन्स पण केला. मी थोडा टाइम साठी HR म्हणून एका ठिकाणी काम केलं. त्याच्यानंतर प्रायव्हेट स्कूलमध्ये प्रायमरी टीचर म्हणून पण मी एक्सपिरियन्स घेतला 1 वर्षाचा. पण असं झालं की मी लहानपणापासून जे बघत आले, जो बिझनेस होता तो माझ्या मनात इतकं घर केलं होतं त्याने की ते काम म्हणजे मी अर्ध्या रात्री उठून पण तुम्ही मला काही सांगितलं बनवायला तर मी त्याचा कंटाळा करणार नाही किंवा ते माझ्याकडनं चुकीचं घडणार नाही. ते जसं बनायला हवं तसंच ते बनणार. त्यामुळे मला हे कळलं की माझं मन माझ्या त्याच कामात लागणार. पण एक मला एक्सपिरियन्स हवा होता की बाबा आपल्याकडे तर सगळेच हे बिझनेस मध्ये आहेत आणि आपलं शिक्षण झालंय तर आपण थोडंसं बाहेर पण पडूयात, ते पण एक्सप्लोर करूयात. म्हणून मी तोही एक्सपिरियन्स घेतला. पण आजच माझं मन तितकं लागलं त्या जॉब मध्ये, कारण की मी तेवढा वेळ त्याला देऊ शकत नव्हते. तिकडे तेवढा वेळ देऊन परत मला बिझनेस साठी उभं राहणं मस्ट होतं. त्यामुळे मी मग बिझनेस कंटिन्यू केला. बरोबर. आणि मला सांग, तू तर हा व्यवसाय 17-18 वर्ष करते म्हणलीस, पण मग तुझं लग्न वगैरे तुझं काय केलंयस, करायचंय? हो, ऍक्च्युली झालं होतं माझं लग्न. आणि असं झालं की वेगळ्या बॅकग्राऊंड मधनं होते ते, म्हणजे त्यांच्याकडे बिझनेस नव्हता. पण समहाऊ ते वर्कआउट नाही झालं आणि कुठेतरी विचारांमध्ये खूपच तफावत असल्यामुळं मी वेळही दिला, पण ते वर्कआउट नाही झालं. म्हणून मग मी परत असं ठरवलं की नाही, आपण सेपरेट राहूयात. ओके. त्यामुळे मी मग आता तो विषय हे केला आणि मी जस्टच थोडे काही एक महिने झाले या विषयातनं बाहेर पडले आता. बरोबर. नाही, हरकत नाही. आता तू नव्या जोमाने पुन्हा इकडे लागलेली आहेस, बघतोय तुला. अगदी. तर अतिशय एक छान काम ती करते, म्हणजे हॉटेल लक्ष्मी नारायण म्हणून आहे. तर त्याच्याविषयी आम्हाला सांग की तू तिथे कशी काय सुरू झाली कामाला? लक्ष्मीनारायण हे माझ्या मामांचं आहे आणि आज माझ्या मामांना त्या व्यवसायामध्ये 27 वर्ष झालेली आहेत. तर ऍक्च्युली मी असंच वेगवेगळे जॉब्स करतेय किंवा हे करते हे मामांनी पाहिलं. त्यानंतर मामांचं असं म्हणणं होतं की तू आपल्या दुकानात सुरू कर, म्हणजे मला मदत कर, म्हणजे मलाही तुझी हेल्प होईल, तुझाही वेळ जाईल. आणि मग मला मी दुसरं कुणाला काही विषय हे करण्यापेक्षा तू स्वतःच घरची असल्यानंतर मला काळजी नाही आणि तूही शिकशील नवीन काहीतरी. म्हणजे त्या व्यवसायातलं
तर मला येतच, पण मामाच्या व्यवसायातलं मला जास्त माहित नव्हतं, कारण अगदीच पावभाजी खाण्यापुरतच मी मामाकडे जायची कधीतरी, पण मी कामाचं स्वरूप कधीच पाहिलं नव्हतं. त्यांच्या आता ह्या लक्ष्मीनारायण मध्ये काय काय असतं? पावभाजी असते? हो, पावभाजी पण आहे, पंजाबी आहे, चायनीज आहे, वेगवेगळे तंदूर स्टार्टर्स आहेत. किती छान आहे बघा. मी म्हटलं ना, नाताळ ते न्यू इयर साजरं करायला अगदी. तर हे सगळं मामांकडे आहे. आणि मग मला तसं म्हणजे मामांना मला हे शिकवायचं होतं की मी गिरायकांशी कसं इंटरॅक्शन ठेवायला हवं, कसं दुकान मामा नसताना पण मला सांभाळता यायला हवं. सो ही गोष्ट त्यांनी मला खूप जवळून आणि व्यवस्थित समजावून सांगितली की मी कसं करायचंय, आणि ते मी शिकले पण. त्याबद्दल खरं तर मामांचे खूप धन्यवाद की त्यांनी मला हे सगळं शिकवलं. दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो लक्ष्मीनारायणचा स्टाफ आहे, जो गेली 22-27 वर्ष झाला आमच्या बरोबर आहे, त्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं त्याच्यामध्ये. आणि तेही मला अजूनही शिकवतात. कुठली गोष्ट मला आली नाही, समजली नाही, तर ती कशी करायची, काय नाही, किंवा कस्टमरने मेन म्हणजे मला खूप लवकर ऍक्सेप्ट केलं. एवढ्या 22 वर्षात त्यांनी मला पाहिलं नाही, पण आता गेल्या 6 वर्षापासून जेव्हा ते मला पाहतात, तेव्हा त्यांना असं कधीच वाटलं नाही की मी कुणीतरी बाहेरनं आलेली आहे म्हणून. बरोबर. अगदी मामांच्या मुलीला जेवढं प्रेम दिलं तितकंच मला त्यांनी आवर्जून प्रेम दिलं. त्याबद्दल खरं तर खूप खूप आभार लक्ष्मीनारायणच्या सगळ्या कस्टमर्सचे. नाही, अगदी खरं आहे. आम्हाला त्या दोघी जणी आहेत तशीच तू तिसरी असंच वाटतं. नंतर कळलं की हिचे मामा आहेत वगैरे. आणि मग हे तुम्ही लक्ष्मीनारायणचं जे तू बघते, तर काय काय काम बघतेस तिथे तू? मी कॅश काउंटर पण बघते. मामा नसतील तेव्हा, किंवा मला पार्सल्स असतात किचन मध्ये, जे कस्टमर स्विगी झोमॅटो वरनं ऑर्डर्स करतात, किंवा जे येऊन ऑर्डर्स करतात, फोनवर ऑर्डर्स देतात, तर ते पार्सल्स जे बाहेर येतात किचन मध्ये, तर ते सगळे चेक करायचे की ऑर्डर प्रमाणे पार्सल सगळं आलंय का. मग ते व्यवस्थित पॅक करायचं, आणि ज्या कस्टमरची जी ऑर्डर आहे त्यांनाच ती प्रॉपर गेली पाहिजे. सो हे बघायचं, कस्टमरच्या ऑर्डरला वेळ नाही लागला पाहिजे, कारण माझ्या मामांचं असं म्हणणं आहे की गिरायकांना वाट नाही बघावी लागली पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी. त्यांनी म्हटल्यानंतर जितक्या लवकर तुम्हाला शक्य आहे तितक्या लवकर त्यांना ते पार्सल मिळालं पाहिजे. सो याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं. किंवा कधीतरी किचन मध्ये एखादा दुसरा स्टाफ कमी असेल तर ते पार्सल पॅक करायचं असतं, सो मग ते पॅकिंग बघायचं. म्हणजे कुठल्याही याच्यात असू देत आम्ही ते करतो, आणि मला आवडतं ते काम करायचं. अगदीच. पण मग त्याच्या भाज्या बिज्या आणणं, त्याला पण जातेस तू? हो, मी अगदी जास्त जात नाही जितकं मामा जातात. हो, पण मी पाहिलंय मामा आम्हाला घेऊन जातात की मी नसलो तर तुम्हाला कळलं पाहिजे कशी भाजी आणायची, कुठून आणायची, भाजी ताजी शिळी कशी ओळखायची, कसं तुम्ही पारखून घ्याल सगळ्या गोष्टी, फळं कशी निवडायची, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मार्केट कुठं आहे, काय आहे, आपण कसं घेतो, याबद्दल सुद्धा मामांनी आम्हाला रीतसर व्यवस्थित शिकवलं. सो तेही करतो कधी कधी. आणि ते पण वारेमाप कष्ट असतात. अगदीच अगदीच. आणि मला सांग, या कोविड मध्ये मग तुमचं काय होतं? कोविड मध्ये जरा प्रॉब्लेम झाला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची आउटलेट बंद होती सगळी. तर प्रत्येक आउटलेट मध्ये ऍक्च्युली वेगवेगळे ओनर आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपलं दुकान कसं चालवायचं याचं त्यांचं तर ते गणित चालूच होतं. पण लक्ष्मीनारायण सुद्धा पूर्ण 1 महिना 2 महिने बंद होतं. ते इथं खूप नुकसान झालं, आणि आमच्या बरोबर आमचा जो लक्ष्मीनारायणचा परिवार आहे त्याचीही काळजी वाटत होती, कारण की त्या सगळ्यांना सोडून आम्हाला जमणार नव्हतं. सो दुकान पण बंद होतं, पण त्या सगळ्यांचं घर हे चालूच होतं, कारण मामांना हे पटणार नव्हतं की माझं काम बंद आहे म्हणून त्यांचं पगार पाणी बंद आहे, त्यांचं सगळं चालूच होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तेव्हा लक्ष्मीनारायण जॉईन केलं होतं, पण बंद असल्यामुळं मलाही काही अडचणी आल्या, कारण त्यावेळेला मी लॉकडाऊन मध्ये भाजी विकण्याचं हे केलं होतं. म्हणजे अजिंठाच्या क्लब हाऊस मध्ये मला मामांनी परमिशन घेऊन दिली होती. म्हणजे अजिंठा? हो, आपल्या कोथरूडच्या अजिंठा एव्हेन्यूच्या क्लब हाऊस मध्ये मी भाजी विकायचे त्यावेळेला. अच्छा.
सेकंड लॉकडाऊन मध्ये तिथल्या गिरायकांनी पण मला छान रिस्पॉन्स दिला. मला व्यवस्थित गिरायक होत होतं, पण त्यामुळे मला रोज सकाळी 5ला 4ला उठायचं, मार्केटला जायचं, मार्केट यार्डला म्हणजे तिकडनं भाजी आणायची, ती लावायची आणि 9 वाजेपर्यंत तिकडे दुकान चालू झालं पाहिजे भाजीचं. कारण त्यावेळेला ते एकच बिझनेस असं होतं ज्याच्यासाठी लोक बाहेर पडू शकत होती. बरोबर आहे. त्यामुळे मग मला ती सुविधा मामांनी उपलब्ध करून दिली. सो मी ते करायचे. आणि त्यानंतर म्हणजे रेस्टॉरंट, फूड लाईन सगळ्यात चालू नव्हत्या आणि असल्या तरी लोकांच्या मनात शंका खूप होत्या की बाहेर जाऊन किंवा बाहेरनं ऑर्डर करून सुद्धा खायचं की नाही खायचं. बरोबर. कारण भीती होती खूप आणि इनडायरेक्टली लोकांशी कॉन्टॅक्ट व्हायचा. त्यावेळेला मी घरात होते म्हणून मी दुपारच्या वेळेमध्ये काही टिफिन करायचे. माझ्याकडे अगदी नाही पण 4-5 जणांचे टिफिन्स होते. सो मी भाजीचं 12 वाजता बंद केलं की घरी यायचे, स्वयंपाक करायचे आणि त्यांना टिफिन द्यायचे. अरे बापरे. आणि मग मी सगळ्या कामातनं 3-3:30 वाजता फ्री झाले की 1 तास विश्रांती, 3:30-4:30 पर्यंत. त्यानंतर पुन्हा लक्ष्मीनारायणला जायचं आणि संध्याकाळी उभं राहायचं. पहिले 2 महिने बंद होतं, पण नंतर फक्त पार्सलसाठी लक्ष्मीनारायण चालू होतं. अच्छा. हो, तेवढी परवानगी मिळाली होती. त्यामुळं थोडं आमचं मन लागलं, कारण आम्ही दुकानाला पाहिलं नाही. ही गोष्टच आमच्यासाठी खूप वेगळी होती की 1 महिना आम्ही दुकान बघू शकत नव्हतं. बरोबर. जायचं नाही, घराबाहेर निघता येत नव्हतं. रोज जे आम्ही करतो ते करता येत नव्हतं आणि त्यामुळे खूपच आमच्यासाठी कठीण होतं ते की आम्ही दुकानात नाही जाऊ शकत होतो 1 महिना. बरोबर. आणि मी अजंठा एव्हेन्यू मध्ये त्या पिरियड मध्ये गेले होते एकदा भाजी आणायला. तर तो तिचा जो भाजीचा स्टॉल होता त्याचा इतका सुंदर लावलेला होता. म्हणजे ते भाज्यांचं कॉम्बिनेशन म्हणा, रंग म्हणा, सगळ्या भाज्या स्वच्छ आणि छान तजेलदार असायच्या तुझ्या. अगदी मला आठवतंय ते फोटो. आपण तेव्हा काही काढत नव्हतो सगळे, पण फोटो काढण्यासारखं इतकं सुंदर स्टॉल लावलेला असायचा. तर ते पण तुलाच मामांनी शिकवलं ते? हो, नाही, मला मामांनी शिकवलं त्यासाठी सुद्धा. कारण मग मला म्हणजे घरी आपल्याला लागते ती भाजी अगदीच असते. आणि मला असा प्रसंग नाही, मार्केटला जेव्हा आई जायची किंवा पप्पा जायचे हॉटेल असल्यामुळं, त्यामुळे भाजी घरी यायचीच. त्यामुळे मी स्वतः असं कधी अगदीच आवर्जून भाजी आणायला गेले असं कधी नव्हतं. त्यामुळे मला तो अनुभव नव्हता. पण जेव्हा दुकानासाठी भाजी लागते ती अगदीच खूप जास्त क्वांटिटीने लागते. मग ती ताजी कशी, शिळी कशी, कारण मार्केट म्हटलं की मिक्स केलेली असते. सो तुम्हाला ओळखता आली पाहिजे, नीट घेता आली पाहिजे. कारण एवढे पैसे द्यायचे आणि शिळी भाजी आणून गिरायकांना तसं खाऊ देणं हे माझ्या मामांना अजिबातच म्हणजे जमतच नाही त्यांना. तुम्ही थोडा जरी लो क्वालिटीचा माल वापरला तर. त्यामुळे ती कशी आणायची, कशी ओळखायची हे शिकवण्यासाठी मामा स्वतः माझ्या बरोबर पहाटे 5ला मार्केट यार्डला यायचे. अरे बापरे. त्यांनी माझ्या बरोबर आले, तिथं मला सगळं दाखवलं, मार्केट कुठे आहे, कसं आहे, तू कसं निवडशील, कसं घेशील. रादर फक्त घेणं आणि बघणं नाही, तो माल कसा अरेंज करायचा हे सुद्धा मला त्यांनी शिकवलं. कारण खूप छान लावलेली असायची. तुम्ही तर हे बाहेरच्या ऑर्डर्स वगैरे पण घेता का? हो, पार्टी ऑर्डर्स घेतो ना आपण. सगळ्या प्रकारच्या पार्टी ऑर्डर्स. पण मग पावभाजी वगैरे पण का फक्त? पावभाजी घेतो, पावभाजी पुलाव घेतो, अगदी चायनीज सुद्धा घेतो. हो, आपण त्यांच्याकडे जाऊन ते सगळं करतो. आणि त्याही व्यतिरिक्त म्हणजे आपल्या दुकानात महाराष्ट्रीयन जेवण नाहीये, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण महाराष्ट्रीयन जेवणाचे सुद्धा ऑर्डर्स घेतो. अरे वा. हो, आपण त्यांच्याकडे म्हणजे आपल्या दुकानात सगळं बनवलं जातं आणि मग आपण त्यांच्याकडे जाऊन सर्व करतो. किंवा कोणाच्या घरी जर घर छोटं असतं पण प्रोग्राम करायचा असतो, अशा वेळेला आपण आपल्या दुकानामध्येच त्यांना पार्टी ऑर्डर करण्यासाठी सजेस्ट करतो. अगदी 50-100 लोकांपर्यंत आपल्या दुकानात येऊन त्यांचं जेवण सगळं तिथंच केलं जातं. हो, हे सगळं केलं जातं. मला सांग, ह्या पार्टी ऑर्डर्स मध्ये असं कधी होतं का ग की आपलं नुकसान झालंय किंवा असं तुमचं काही आहे अनुभव? असं ऍक्च्युली आता सध्या तर होत नाही, पण पूर्वी असं व्हायचं कधी कधी की कुठल्या फंक्शनला लोकांनी बोलवलेलं असायचं आणि कोणत्याही कारणामुळे लोक कमी यायचे किंवा काहीतरी असं होईल, पावसा पाण्यामुळे म्हणा, कुठल्याही कारणामुळे जर माल बनवला गेलाय आणि तो उरलाय किंवा आमच्याकडनं जास्त बनवलं गेलंय की बाबा तिकडे कमी नको पडायला म्हणून आणि ते उरलंय, तर अशा वेळेला मात्र आम्ही एक करतो की जो पण आपल्या इथे जी अशी लोकवस्ती असते जिकडे थोडासा गरीब लोकांचा एरिया असतो, काम करून खाणारे लोक असतात, अशा ठिकाणी आम्ही जातो आणि तो सगळं जेवण त्यांना वाटून येतो. अरे वा. कारण की ते त्यांच्या मुखात गेलं तर आम्हाला हे वाटणार नाही की आमचं अन्न वाया गेलंय. बरोबर. हे अगदीच आम्हालाही पटत नाही की अन्न वाया घालवायचं. जितका होईल तितका आमचा प्रयत्न हाच असतो. आणि
आणि आजही लक्ष्मीनारायणमध्ये रात्री जेव्हा स्टाफचं जेवण बनतं तेव्हा आम्ही सगळे जेव्हा जेवतो उरलेलं जेवण मावशी घरी घेऊन जातात. अरे. तिचं काहीही वाया जात नाही. बरोबर, नाही असं पाहिजे ग अन्न, कारण वाया नको जायला. अगदीच. मला सांग, आता तुमचं जे बावधनच आहे ते आहे का अजून चालू? हो, अजूनही चालू. मग आई अजून करते आई अजूनही वगैरे? करते. आणि आई तिकडे आता कोण माल वगैरे सगळं अन्न करतं? आता माझा छोटा भाऊ जो आहे आता अच्छा. म्हणजे मोठा झालाय तो, हो, बरोबर. तो आता सगळं बघतो. मार्केट करणं, माल आणून ठेवणं, पॅकिंग करणं, गिरायकांना पार्सल नेऊन देणं, हे पण मग सगळं ते बघतो. तुमचं स्विगी झोमॅटोवर नाहीये? आता स्विगीवर सुरू झालंय अरे दुकान. वा, बरं. झोमॅटोवर काही दिवसातच होईल सुरू. अच्छा, स्विगीवर अच्छा. सुरू झालंय. पण मग ते आई आणि भाऊ बघतात का? कोणी अजून पार्टनर वगैरे आहे? खर तर आईनी डे 1 पासून ठरवलंय की तिने जर बिझनेस सुरू केलाय तर तिचे जे पार्टनर आहेत ते जे आपले बालाजी आहेत तिरुपतीचे, जे आमच्या घरचं कुलदैवत आहे, त्यांना पार्टनर करायचं आपण आणि सुरू अरे, करायचं. किती छान कल्पना आहे ही. तर तिने त्यांनाच पार्टनर केलंय. डे 1 पासून तिने सांगितलंय की देवा, मी तुझं नाव घेऊन हे सुरू करतेय एवढं मोठं, तर याच्यात मला तुझी साथ हवी आणि तुझ्या साथीशिवाय मला काही शक्य नाहीये, त्यामुळे तूच माझा पार्टनर आहेस. सो आता इथं कसं करायचं, गिऱ्हाईक कसं आणायचं हे तूच सगळं बघणार आहेस. आणि तिने त्यांच्या नावाने डे 1 पासून तिने ठरवलंय की मला एवढे गिऱ्हाईक झाल्यानंतर एवढे पैसे तुझे आणि एवढे पैसे माझे, असं ती रोज त्यांना त्यांचे पैसे देते आणि तिचे ती ठेवते. काय सांगतो? हो, हे रोज आहे आणि आमच्या सगळ्या दुकानांमध्ये हे केलं जातं. अरे, किती छान संकल्पना आहे. बालाजींना आपण पार्टनर करून घ्यायचं आणि रोज त्यांचा हिस्सा द्यायचा काही ना काही ठेवायचं. हो. किती छान आहे ना आयडिया ही. अगदी. नाही, खूप छान भावना आहे. आणि मग तुम्ही बालाजीला जाता का? हो, आम्ही दरवर्षी बालाजीला जातो. बर. हो, आधी तर आम्ही लहान होतो, बिझनेस छोटा होता थोडा, त्यामुळे आम्हाला तिथं भरपूर वेळ घालवता यायचा. आणि साऊथ खरंच इतकं सुंदर आहे, म्हणजे ते साऊथ आहे तिथलं क्लायमेट म्हणून नाही किंवा तिथं परमेश्वराचा वास आहे म्हणून नाही म्हणता येणार, म्हणजे नाही सांगता येणार, पण ती जागा इतकी सुंदर आहे की मला तरी असं वाटतं की तो पृथ्वीवरचाच वर्ग आहे. तिकडनं येण्याची कधीच आम्हाला इच्छा परत लवकर येत नाही. बरोबर. की तिकडे गेले की असं वाटतं तिकडेच राहावं, आपण आपला बिझनेस इकडेच सुरू करावा. म्हणजे तिथली भाषा नाही येत आम्हाला, बरोबर. पण तिथलं वातावरण इतकं मंगलमय आहे आणि इतकं प्रसन्न आहे की इकडे यायला बरं नंतर नको वाटतं. एक पवित्र आणि तसं ते असं वातावरण खूप नाही, सुंदर तसं आहे, खरं. खूप सुंदर आहे. पण मग आता हे बालाजी सोडून तुम्ही अजून कुठे गावाला वगैरे असं जाता का? हो, trip ला तसं वगैरे? जातोच की. गणपतीपुळ्याला गेलोय, अजून वैष्णव देवीला म्हणा, रामेश्वरला म्हणा. पण मग तेव्हा बंद असतं का? तेव्हा बंदच असतं, तेव्हा बरं. बंद असतं. किंवा आता सध्या असं झालंय की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मीनारायण आता आपलं थोडं मोठं झालंय, हो. त्यामुळे आम्ही सुट्ट्या अशा अरेंज करतो की गिरायकांची गैरसोय नाही व्हायला हवी, म्हणून आम्ही आमच्या सुट्ट्या अशा अरेंज करतो की जेणेकरून दुकान बंद नाही राहिलं पाहिजे. हो, कारण स्टाफला पण सुट्टी हवी आपला असणार ना, सुट्टी कधी ना हवी असते, कधी. त्यामुळे आपण वीकली एक सुट्टी घेतो. आणि बाकी मग आता ट्रिप्स तितक्या मोठ्या होत नाहीत, आपण टप्प्याटप्प्याने ट्रिप करतो. म्हणजे 3-4 महिन्याने एकदा, 3-4 महिन्याने एकदा अशा आपण ट्रिप्स करतो. मग तेव्हा मामा जातात, मी थांबते, मी थांबले की मग मामा जातात, बरोबर, एकमेकांमध्ये ऍडजस्ट करतो. हो, कारण चेंज हा हवाच प्रत्येकाला थोडा, खरी गोष्ट आहे. आम्ही बघतो तर ते नेहमी 24 तास चालूच असतं आणि चालूच राहावं असं वाटतं, कधी सुट्टी नका घेऊ. तुमचा कधी ऑफ असतो इथे लक्ष्मीनारायणला आपला सोमवारी बंद असतं. एखादा छान आनंदी क्षण किंवा आनंदी घटना असं काही आहे का झालेलं तिथे? हो, अगदीच तसं आहे. तसं तर सगळ्याच गिरायकांनी खूप भरभरून प्रेम दिलंय गणेश भेळला, लक्ष्मीनारायणला, सगळ्यांना अगदी आवडीने येतात फॅमिलीला घेऊन किंवा आम्हाला घरी बोलवतात ऑर्डरसाठी. पण त्यातले काही असे कस्टमर्स आहेत जे गणेश भेळचा किंवा लक्ष्मीनारायणचा खूप स्पेशल पार्ट आहे असं म्हणता येईल. म्हणजे मी माझ्या आठवणीत सांगेल की जेव्हा मी कॉलेजला होते आणि तुम्हाला जसं की सांगितलं की गणेश भेळ सुरू झालं, तेव्हा एक आजोबा यायचे आमच्याकडे आणि असंच ते नेहमी रेग्युलर कस्टमर प्रमाणे यायचे आणि ऑर्डर करायचे काहीतरी. म्हणजे आज ऍक्च्युली वयाने खूप असल्यामुळे त्यांना कसं अगदी नरम असेल असं अन्न खायला लागायचं. तर कधी सुरुवातीला भेळ खायचे किंवा एसपीडीपी खायचे आणि आमचं डिसाइडेड होतं की दुकानामध्ये आई आणि मी आम्ही दोघीच असायचो, त्यामुळं पाणीपुरी आणि सगळ्या चाटच्या ज्या डिशेस आहेत त्या मी बनवते आणि भेळ आई बनवते. अच्छा. सो आमचं डिसाइडेड होतं तसं. त्यामुळं मग मी काकांना कधी एसपीडीपी म्हणलं तर द्यायचे, कधी पाणीपुरी द्यायचे
आई कधी भेळ द्यायची. मग एके दिवशी मी त्यांना असंच मसाला पुरी दिली, तर त्यांना ती मसाला पुरी इतकी आवडली की त्याच्यानंतर काका नियमाने रोज दुकानात जायचे आणि फक्त मसाला पुरी खायचे. हो, रोज जायचे. आणि जर मी असेल तर काका खाणार, आणि जर आई असेल एखाद्या दिवशी माझं कॉलेजचं असतं, मी घरी लवकर गेले असेल, तर काका सांगायचे आज मसाला पुरी नाही खायची, आज तुम्ही भेळ बनवा. मसाला पुरी मला तिच्याच हातची खायची, वर्षाच्याच हातची हवी. बरं. असं रोज चालू होतं, कित्येक वर्ष चालू होतं. किती छान आहे. खूप. तुम्हाला नाही का ग कधी बाहेर पाणीपुरी खावीशी वाटत? मला तर म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच पाणीपुरी इतकं मनात आवडते. गिरायकांना वाटतं की आमचंच दुकान आहे, रोज रोज बघून कंटाळा येत असेल, पण ऍक्च्युअली नाही. पाणीपुरीचं टेम्पटेशन आमचं कधीच संपत नाही. आणि लिटरली ऍटलिस्ट एक पाणीपुरी टेस्ट बघण्यासाठी तरी आमची खाल्लीच जाते. आणि मला तर पाणीपुरी इतकी मनात आवडते. पण दुकान बावधनला होतं आणि माझं कॉलेज, माझा क्लास हे सगळं खाली कोथरूडला होतं. सो माझ्या फ्रेंड्सला जमत नव्हतं आफ्टर कॉलेज क्लास की चला आज जाऊ खाऊ. त्यामुळं मी असं करायचे की आईकडनं रोज 20 रुपये घ्यायचे. आधी आईला सांगितलं नाही, मला असं वाटायचं आई ओरडेल, पण नंतर मी सांगितलं आईला, कारण मी आईकडनं रोज घ्यायचे. आई मला म्हणजे रोज 20 रुपये कसं लागतात तुला, काय करतेस तू याचं? तर मग मी आधी आईला काही सांगायचे, आई अगं आज काय वही घ्यायची, आज काय काहीतरी घ्यायचं कॉलेजचं. पण मग एके दिवशी आईला सांगितलं, आई ओरडू नकोस, पण ना आम्ही रोज पाणीपुरी खातो. आई म्हणाली अगं आपल्या दुकानात बाहेर पाणीपुरी? लिटरली मी रोज बाहेर पाणीपुरी खायची. अरे म्हणजे सगळे गेले गणेश भेळला येतात, पण माझ्या फ्रेंड्सला जमायचं. आणि मला फ्रेंड सोबत खाण्यात, आणि तो एक दादा होता ऍक्च्युली बनासला, तो नाही आता तिकडे, पण त्याची पाणीपुरी खूप सुंदर होती आणि त्यावेळेला 10 रुपयाला मिळायची. तर मला इतकी मजा वाटायची त्याची पाणीपुरी खायला, म्हणून मी रोज 20 रुपये घेऊन जायचे आणि रोज बाहेर पाणीपुरी खायचे. काय ग गंमत आहे, खूप गंमत. म्हणजे मला असं आठवतं की आज आमच्याकडे खूप असे कस्टमर्स आहेत जे सांगतात की आम्ही कॉलेजला होतो किंवा आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्ही तुमच्याकडे यायचो आणि खायचो. आज आमची मुलं झाली आहेत, एवढी झाली आहेत. तसं आमची ठिकाणं कमी आहेत, कारण आमच्याकडे चाट पण आहे आणि हॉटेल पण आहे. मग आणि बेसिकली आपण हेच खातो बाहेर जाऊन, सो आमचं हे बाहेर नाही. पण माझं आठवणीतलं पाणीपुरीचं ठिकाण आहे की मी रोज खायचे त्यांच्याकडे. आणि तुला चटणी वगैरे सगळं बनवता येतं, तिखट गोड वगैरे? हो, मला सगळ्या चटण्या बनवता येतात. आणि म्हणजे आईने शिकवलंच आहे आता प्रॉपर. मी कॉलेजला गेल्यानंतर जेव्हा तिला असं वाटलं की मी करू शकते हे सगळं मॅनेज, त्यावेळेला तिने मला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित हाताला धरून शिकवल्या की चटणी कशी बनवायची, किती हायजीन मी सांभाळलं पाहिजे त्यावेळेला. आणि ज्यावेळेला मी जर दुकानातलं कुठलं काम करत असेल तर त्यावेळेला माझं लक्ष फक्त माझ्या दुकानातल्या कामाकडेच असलं पाहिजे. म्हणजे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. म्हणूनच तुमचं एवढं नाव आहे गणेश भेळवाल्यांचं. सगळ्या ब्रांचेसचं बघाल तर गणेश भेळचं नाव वरती असतं. आणि मग तुम्ही आता हे बटाटे उकडायचे, कांदे चिरायचे, किंवा मेन तो रगडा भिजवायचा, हे सगळं रगडा भिजवणं तर रोजच करायला लागत. पण मग हा काय आता अंदाज कसा येतो तुम्हाला? कसं आहे ना की आठवड्यातले जे आपले 7 वार असतात त्यातलं शनिवार रविवार गिरायक आपलं थोडं जास्त असतं, कारण सगळ्यांना सुट्ट्या असतात, त्यामुळे त्या पिरियड मध्ये जास्त येतं. सुरुवातीला थोडीशी गडबड व्हायची, पण मग हळूहळू तो अंदाज येत गेला. मग आता कसं परफेक्टली माहिती की आपल्याला आठवड्यातले 5 वार शुक्रवार पर्यंत थोडं कमी लागतं, शनिवार रविवार थोडंसं जास्त लागतं, खूपच लागत असणार. त्यामुळे ते मटेरियल तसं शिजवतात. आणि अगदीच थोडंफार जर झालं, अगदी थोडं उरलं तर आम्ही घरी पण घेऊन जातो. अगदी रगड्याची भाजी करून खाल्ली किंवा काहीतरी असं वेगळं करून खाल्लं, हे आमच्या घरी अजूनही होतं. आणि जर कमीच पडलं तर मग गिरायकांना बटाटा द्यायचा किंवा काहीतरी असं त्यांना सांगून वेगळं काहीतरी करून देतो, अगदीच शेवटला गिरायक आलंच तर. पण त्या बऱ्यापैकी आता अंदाज आलेला असतो की आज आपलं म्हणजे आपलं रोजचं एवढं ठरलेलं आहे, सो आपल्याला हे लागतंच. आता आपला हा नाताळ चालू झालेलाच आहे आणि आता न्यू इयर तर येतच आहे. हो, तर तुमचं कधीपासून ऑर्डर्स बुक होतात किंवा झाल्यात का सुरू? हो, ऑर्डर्स बुक व्हायला सुरू झालेल्या आहेत. आणि आता नाताळच्या पण आहेत, इयर एंडच्या पण आहेत 31च्या, शिवाय न्यू इयरच्या सुद्धा ऑर्डर्स बुक व्हायला सुरू झालेल्या आहेत.
म्हणजे ह्या फक्त इयरिंग साठी अशा ऑर्डर्स असतात का वर्षभर? नाही, वर्षभर चालू असतात. कुठे कुठे साधारण तुम्हाला बोलवतात? तसं तर पाहायला गेलं तर आपण लांब लांब पण गेलात. अगदी आपण कोल्हापूरला जाऊन सुद्धा पार्टी ऑर्डर केलेली आहे पावभाजीची. अरे बापरे. आपण ऍक्च्युली कोल्हापूरला गेलो होतो आणि तिकडे पण जाऊन मामांनी केलेली ऑर्डर. आणि चॅट्सच्या ज्या ऑर्डर्स आहेत आपल्या त्या विदिन द पुणे चालतात, कारण मला एवढं मटेरियल कॅरी करणं दुसऱ्या ह्याला शक्य नाही, त्यामुळे त्या विदिन पुण्यामध्ये करतो. पण लग्नाच्या याच्या सगळ्याच अगदी आता रिसेंट सांगायची झाली तर आपले जे माननीय चंद्रकांत पाटील आहेत सर, दादांची एक म्हणजे आपल्या MIT कॉलेजच्या इथे जी भक्तियोग सोसायटी आहे तिकडे त्यांनी सोसायटीतल्या लोकांसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवला होता. सो मग डॉक्टर बुटालांनी त्यांच्या म्हणजे दादा येणार म्हणून, चंद्रकांत पाटील दादा येणार म्हणून डॉक्टर बुटालांनी आपल्याला 150 लोकांसाठी चॅटची ऑर्डर दिली होती. अरे बापरे. आपल्या सोसायटीतल्या लोकांना भेळ, पाणीपुरी, SPD असं सगळं ठेवलं होतं. बर, खूपच छान आहे ग हे. पण मग फोटो वगैरे नाही का? ऍक्च्युली मला इतकी घाई होते, चॅट जाणार म्हटलं की लोकांची गर्दी माझ्या आधी ते पोहोचलेले असतात. मला वेळच होत नाही तिकडे की मी हे सगळं लावू, अरेंज करू आणि फोटो काढू. त्यामुळे माझ्याकडे ऍक्च्युली फोटो नाही आहेत. पण आपण अशोक शिंदेच्या घरी पण पार्टी ऑर्डर केली आहे, किंवा अमृता फडणवीस ज्या आहेत, देवेंद्र फडणवीसच्या मिसेस, त्यांच्या मावशी इकडे राहतात सर्वत्र मध्ये, तर आपण त्यांच्याही घरी ऑर्डर केलेली आहे. अरे वा. KHS मध्ये पण तुमची? हो, ऍक्च्युली त्यावेळेला ना मी आय गेस 10वी 11वीला असेल, 11वी 12वीला. तर माझी छोटी बहीण आहे, चुलत बहीण, ती KHS मध्ये शिकायला आहे. तर त्यांचे ते सायन्स प्रोजेक्ट्स असतात. तर त्या स्कूलमध्ये त्यांनी विचारलं होतं की तुमच्यापैकी कोणाला काही स्टॉल वगैरे लावायचा आहे का? तर माझी बहीण छोटी होती, ती म्हणाली की ठीक आहे, आपलं दुकान आहेच, सो मग आपण लावूयात. मग ती म्हणाली ताई मी शाळेत बोलली आणि तुला पाणीपुरीचा स्टॉल लावायचा तिकडे. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता तू बोललीस तर मी येईन. म्हणजे आता तिने शब्द दिलाय म्हणून मला तो मोडायचा नव्हता, कारण की ती खूप लहान होती, तिला माहित नाही की क्राऊड किती असेल, करणार एका छोट्या क्राऊडला वगैरे. पण जेव्हा मी शाळेत जाऊन बोलले तेव्हा कळालं की तिकडे 200 लोकांचा वगैरे क्राऊड असणार आहे. मग मी म्हणलं ठीक आहे. त्या बदल्यात शाळे म्हणाले की शाळेला काहीतरी द्यावं लागेल. मी म्हणलं ठीक आहे, मी रिस्पॉन्स बघते आणि तसं माझ्या एका इन्कमचा 10% वगैरे मी तुम्हाला देते असं म्हणाले. पण मग त्या शाळेने मला इतकं भरभरून प्रेम दिलं आणि मला वाटलंच नाही की मला इतका रिस्पॉन्स येईल. आणि त्यावेळेला मी आणि माझी एक मोठी बहीण आहे, म्हणजे माझी मामे बहीण आहे ती, तर आम्ही दोघी तिकडे गेलो पार्टी ऑर्डरला. पण आम्हाला कस्टमर्सने इतका प्रतिसाद दिला की त्यावेळेला आमचं मटेरियल नाही, आमच्याकडे काहीच शिल्लक उरलं नव्हतं. सलग 2 दिवस ऑर्डर होती आणि त्यावेळेला आम्हाला गिरायकांकडनं पैसे देऊन त्यांना खायला द्यायचं होतं. सो एक दिवसाला 11,000 रुपयाचा सेल झाला होता आणि आम्ही 11वी 12वीला असताना तेवढा सेल केला होता त्यावेळेला तिकडे. याची इतकी म्हणजे तयारी सुद्धा आम्ही दोघींनी आईनी मिळून दुकानात केली आमच्या बावधनच्या गणेशमध्ये ऑब्व्हियसली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे ऑर्डरला गेलो. मला ऑलरेडी ही तयारी करून जायचं म्हणजे 5ला जायचं होतं, तिकडे मी 5:30-6ला पोहोचले. त्याच्यानंतर हे सगळं लावलं, पण गिरायकांनी इतका सुंदर प्रतिसाद दिला आम्हाला दोघींना की बस आम्हाला पैसे घेण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. बरोबर आहे. पण मग तरी गेलं, गिरायकांनी खूप मॅनेज केलं. एंडला सामान पण उरलं नव्हतं, पण आम्ही त्यांना अक्षरशः मटकी भेळ ठेवली होती. तर मटकी भेळची मटकी संपली, पण गिरायकांनी त्या चिवड्याची सुद्धा ओली भेळ करून खाल्ली, पण त्यांनी आवडीने खाल्ली. बरोबर. नाही, आणि 11वी 12वीत म्हणजे तुम्ही खूपच लहान होता, तेवढा एक्सपिरियन्स पण नव्हतं. खूपच छान मॅनेज केलं. हो, ह्याच श्रेय ना मी खरंच माझ्या घरच्यांना देईल, कारण माझ्या घरच्यांनी म्हणजे माझे आई वडीलच मी नाही म्हणणार, माझे आई वडील, माझे मामा मामी, रादर माझी मावशी आणि माझे काका, जे की माझ्यासाठी खूप म्हणजे काय म्हणता येईल, माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. ते स्पेशली माझी मावशी मला इतका सपोर्ट करते आणि मला आयुष्याच्या माझ्या कुठल्याही वळणावरती मला इतक्या छान गोष्टी शिकवते. त्याबद्दल मी खरंच
चिरचिरुणी आहे आणि आयुष्यभर राहील, की त्यांनी आम्हाला कधीच असं म्हणलं नाहीत की तुम्ही मुली आहात, ही गोष्ट नका शिकू किंवा हे तुमच्यासाठी नाहीये फील्ड, असं नाही. त्यांनी आम्हाला हाताला धरून सगळ्या गोष्टी शिकवल्या. अगदी आम्ही म्हणजे मी कौतुकाने ही गोष्ट सांगेन की जेव्हा आमचा बिझनेस तर खूप आधीच सुरू झालाय, सो आम्ही जेव्हा शाळेत होतो, आय गेस मी त्यावेळेला 6वी किंवा 7वीला होते, त्यावेळेला आमच्या घराच्या समोरून आम्हाला एक जेवणाची ऑर्डर आली होती. तेव्हा आम्ही डेपोला राहायला होतो. तर मग आम्ही ठरवलं की जेवणाची ऑर्डर आहे घ्यायची. मग घरच्यांनी ऑर्डर घेतली आणि आम्हाला म्हणाले आज आपल्याला जेवणाची ऑर्डर आहे, सो आम्हाला मदत करायची तुम्ही. सो मी आणि माझी मामी बहीण आम्ही दोघींनी मदत केली. मग घरी पुऱ्या लाटायच्या होत्या, मसाले भात बनवायचा होता, बटाट्याची भाजी होती, हे सगळं भरलं डब्यांमध्ये, बनवलं घरी आम्ही सगळ्यांनी, माझे मामा मामी आम्ही सगळ्या बहिणी मिळून. आणि मग आम्ही ते ऑर्डर त्यांना नेऊन दिली. मग त्या ऑर्डर मधनं आम्हाला काहीतरी त्यावेळेला 5-6 हजार रुपये आले. पण माझ्या घरच्यांना म्हणजे स्पेशली उमाकांत गुडमेवार जे आहेत, लक्ष्मीनारायणचे सर्वा, त्यांना इतकं कौतुक होतं की मला या दोघींनी मदत केली या ऑर्डर मध्ये, आणि म्हणजे घरी बसून पुऱ्या लाटल्या किंवा आम्हाला भाजी कापून दिली. तर त्यांनी त्या पैशातनं आम्हाला दोघींनाही 2 सायकल घेतल्या. अरे पूर्ण पैसे ऑर्डरचे आम्हाला सायकल घेण्यात गेले आणि आम्हाला दोघींनाही त्यावेळेला ती हिरोची सायकल होती, खूप छान होती सायकल, आणि आम्हाला सायकल घेऊन दिली ऑर्डरच्या पूर्ण पैशातून. त्यावेळेस पासून म्हणजे घरच्यांनाही असं झालं की आपल्या मुली हे करू शकतात, आणि आम्हाला इतका आनंद होता की आम्ही जे करतोय ते आमच्या घरच्यांना आवडतंय आणि त्याचं कौतुकही भरपूर होतंय. बरोबर. सो तेव्हापासून जे सुरू झालंय ते अजूनही चालू आहे. त्याबद्दल खरंच घरच्यांचे खूप आभार की त्यांनी आम्हाला ह्या सगळ्या शिकवल्या गोष्टी. आणि आजही कुठेही जायचं असेल, नवीन ठिकाणी ऑर्डर असेल, आता रिसेंट आपली ऑर्डर यांच्या घरी झाली, आपल्या लॉ कॉलेज रोडला माजी आमदार राहतात, त्यांचं नाव माझ्या लक्षात येत नाही, एक्स्ट्रीमली सॉरी त्याबद्दल, पण त्यांच्या घरी सगळी ऑर्डर होती आणि रात्रीचे 12:30 होते त्यांच्या घरी झालेले. बापरे. कारण की त्यांचे सगळे फॉरेन डेलिगेट्स आले होते त्यांच्या घरी, तर त्यांनी त्यांच्यासाठी चायनीज, चाट, पंजाबी सगळं ठेवलं होतं आणि त्यांच्या घरी हे सगळं जाऊन बनवून द्यायचं होतं त्यांना, चायनीज वगैरे. सो तिकडेच बनलं गेलं, पण रात्री 12:30 ते 1 झाला होता घरी येईपर्यंत. रिक्षा मिळत नव्हती, पण तरी पण घरच्यांचं म्हणणं होतं की हरकत नाही, तुम्ही सगळी ऑर्डर झाली की सांगा, आम्ही घ्यायला येतो आणि आपण करू. घरचे नव्हते कारण ऍज युजल आपलं दुकान चालू होतं, त्यामुळे घरचे तिकडे होते. पण आपण ऑर्डरला गेलो तर त्यांच्या घरी चंदन शिवे, अर्चना चंदन शिवे नाव आहे त्यांचं, तर त्यांच्या घरी ऑर्डर होती आपली. बर, खूपच छान ग. पण एवढ्या रात्रीचं असून सुद्धा केलं म्हणजे खरंच केलं. आणि बऱ्याच ठिकाणी झाल्या आपल्या ऑर्डर, आणि वेगवेगळ्या ऑर्डर झाल्या. म्हणजे आपल्या घरात आत्ताही आपल्या दुकानामध्ये ना जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्या बिशीज असतात, त्यांच्या गेट टुगेदर असतात, ते कुठेतरी टूरला जाणार असतात, जे टूर्स वाले असतात ते टूर करून घेऊन आले की यांना पार्टी देतात. अशा काही टूर्स वाल्यांचे असे प्लॅन्स असतात, मग ते आपल्याकडे येतात. मग आनंदनगरच्या जे आपलं आनंदनगर आहे ना, तिथे एक छोटस असं क्लब हाऊस टाईप एरिया आहे, इधर तिकडे किंवा आपल्या दुकानामध्ये ते सगळे सिनियर सिटीजन येतात. मग कधी त्यांची बटाट्या वड्याची पार्टी असते, कधी मिसळ असते, कधी पावभाजी पुलाव असतो किंवा कधी जेवण असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी होतात, आणि हे सगळं जेव्हा दिवसा चालू असतं तेव्हा या सगळ्या कामामध्ये आम्ही घरच्यांना मदत करतो. बरोबर आहे. 17-18 वर्षाचा तुला हा जो अनुभव आहे त्यातनं तू प्रेक्षकांना काय सांगशील? मी म्हणजे हे सांगेन की जे माझ्या जनरेशनचे आहेत किंवा आता जी नवीन जनरेशन येते त्या जनरेशन मध्ये, म्हणजे मी असं पाहिलंय काही लोकांना की झटपट श्रीमंत व्हायचं असतं त्यांना, किंवा कमी कष्टामध्ये त्यांना असं वाटतं की आपल्याला जास्त फळ मिळायला हवं. पण मला असं वाटतं, म्हणजे आज मी जेव्हा 40 वर्ष प्लस झालेत माझ्या घरच्यांना मी कष्ट करताना बघते की ते सातत्याने तेच कष्ट करतात. त्यांच्यामध्ये नियम जे त्यांनी स्वतःला लावून घेतलेत त्यात बदल नाही.
5ला म्हणजे 5ला लक्ष्मीनारायण उघडतच, 4:30 वाजता गणेशबळ उघडतं म्हणजे उघडतच. सो हे जे नियम आहेत, सकाळी 10 वाजता आपलं तिरुपती भेळ चालू होतच, हे जे नियम आहेत त्यांनी स्वतःला लावलेत, त्याच्यामुळे ते आज या काय म्हणतात यशाचे या शिखरापर्यंत आलेत. सो त्यांचं हेच सातत्य आम्हालाही सांगण्यात असतं की तुम्ही ही तुमच्या आयुष्याला नियम लावले पाहिजेत. तर मी यंग जनरेशनला हेच म्हणेन की तुम्ही सुद्धा एक नियम लावा. आणि सर्वात प्रथम म्हणजे तुमचे जे आई वडील आहेत, तुमचे जे पण तुमच्यासाठी जे आदर्श आहेत, त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यांना पण असं आलं होतं, पण याला पर्याय नाहीये. कष्ट केलेच पाहिजे, त्याला पर्याय नाहीये. आणि तुम्ही कष्ट करता, काम करता, त्याचं तुम्हाला रिटर्न्स पण मिळतात. पण मी असं म्हणेन की तुम्ही कष्ट करता म्हणजे एक प्रकारे ना तुम्ही परमेश्वराची खूप मनापासून पूजा करता असं मला वाटतं. जसं जेव्हा मी मंदिरात जाते कुठल्या तरी, किंवा आपण सगळेच जातो, शांत बसतो छान आणि आपलं छान दर्शन होतं, प्रसाद खातो, आपण घरी येतो, आपल्याला किती प्रसन्न वाटतं. तितकंच प्रसन्न वाटतं जेव्हा मी संध्याकाळी लक्ष्मीनारायण मधून घरी जाते, किंवा माझी एखादी पार्टी ऑर्डर होते आणि मी सगळे लोक माझं कौतुक करतात की ताई खूप छान होतं चाट, आमच्या सगळ्या गेस्टला खूप आवडलं आणि आम्ही परत तुम्हाला बोलू. हे जेव्हा बोलतात ना तेव्हा खूप सुंदर वाटतं. खूप असं वाटतं की आपण दिवसभर जे कष्ट घेतले ना त्याला एक यश आलं. आणि हे खूप महत्वाचं असतं की आता आपण जर आपलं एज आहे, हे यंग आहोत आपण, तर आपण कष्टच केले पाहिजे. आणि ते कष्ट ऑब्व्हियसली इमानदारीने असले पाहिजे तुमचे. आणि तुमच्या आई वडिलांकडे बघून त्यांच्यात जे पेशन्स आहेत, किंवा ते जे काही गोष्टी सगळ्या मॅनेज करतात, ते तुम्ही शिका. म्हणजे आपल्याला वाटतं की हे काही मोठं काही करत नाहीत, पण असं नसतं. म्हणजे जेव्हा ते आपल्यावर करायची वेळ येते ना, त्यावेळेला खरंच खूप म्हणजे आपण करूच हे नाहीये, त्यामुळे ते शिकणं खूप महत्वाचं आहे. यावरून मी तुम्हाला खरं तर एक किस्सा सांगेन. कालचीच गोष्ट आहे. काल आपल्या दुकानामध्ये शेवभाजीची ऑर्डर होती आणि भरपूर काल शेवभाजी गेल्या. तर असं होतं की आपल्याला जसं स्विगी आणि झोमॅटोवर आहोत, सो आपले प्रोडक्ट ऑनलाईन रेटिंग होत असते, त्या हिशोबाने आपल्याला एकेका दिवशी एखादा पदार्थ खूप जास्त प्रमाणात सेल होतो आपला. जसे की काल आपली शेवभाजी झाली. एवढ्या सगळ्या शेवभाजी रेस्टॉरंट मध्ये बसून गिरायकांनी खाल्ल्या, पार्सल घेऊन गेले, स्विगीवरनं ऑर्डर केल्या, भरपूर झालं. फक्त संध्याकाळी मात्र एका कस्टमरचा कॉल आला की काका आम्ही तुमच्याकडनं शेवभाजी घेतली, पण मला टेस्ट नाही येते, मला वेगळंच काहीतरी वाटतंय, सो मला काहीच कळत नाहीये काय झालंय, मे बी शेव खराब झालीये का. तर असं तर होणारच नाही की शेव खराब होईल, कारण आपला कारखाना आहे, तुम्हाला मी जसं सांगितलं गणेशभाईचा, सो आपल्याच कारखान्यातनं शेव लक्ष्मीनारायण मध्ये येते. आणि आपला कुठलाही माल बनवल्यानंतर 1.5 महिना छान राहतो. 1.5 महिन्यानंतर जरी तुम्हाला वाटलं की माल खराब झालाय तर आपण तो परत घेतो. सो त्या मुलीचा असा फोन आला आणि मला असं झालं की असं कसं होऊ शकतं बरं, एवढं गिरायकांनी खाल्लं, आता काय करणार. आणि त्या ताईंना रात्री 9:45 वाजता शेव नेऊन द्यायची म्हणजे काय, किंवा दुसरी भाजी कशी द्यायची. पण ते मामांना म्हणाले काका मी जेवायला बसले आता आणि भाजी नाहीये, कसं करणार काका, मी तुमच्याकडनं नेहमी घेते, असं कधीच होत नाही, आज असं झालं. तर मग मामांना चैनच पडेना की ती जेवायला बसली आणि आता शेव भाजीची तिला टेस्ट येत नाहीये. आणि काका तिला म्हणाले की शेव नाहीये तशी खराब झालेली, छानच आहे शेव अगं, पण तिचा विश्वास नव्हता. मग मामांनी रात्री 9:45 वाजता दुकानातल्या मुलाला गणेशबाई मध्ये पाठवलं, तिकडनं परत फ्रेश शेव घेतली आणि ती तिच्या घरी नेऊन दिली तिला की तुला ही नाही आवडत तर तू ही ट्राय कर. तिने ती खाल्ली. त्यांना तिचा परत जेव्हा कन्फर्मेशन कॉल आला की काका मी जेवलेवर का आणि तुम्ही शेव पाठवलीत, माझं जेवण झालं आणि थँक्यू, तेव्हा मामांचा जीव भांडण्यात पडला की चला ठीक आहे की ती जेवली. म्हणजे एका कस्टमर साठी सुद्धा त्यांनी तितकंच डेडिकेशन दिलं जितकं ते अगदी मोठी ऑर्डर असते आणि त्याला जेवढं दिलं असतं तितकंच त्यांनी ते प्रेमाने केलं. सो मला म्हणायचं की मी उद्या मामा नसते तर मी त्या ताईंना सॉरी म्हणाले असते, मी कॉम्पन्सेट केलं असतं, पण मी एवढी तयारी दाखवली असते कारण की त्यावेळेला माझे सगळे टेबल चालू होते 10 वाजता आणि सगळे ग्रुप मोठे मोठे बसले होते. पण त्याही गर्दीत त्यांनी त्या मुलाला पाठवून शेव आणून तिच्या घरी पोचती केली, कारण की ते नेहमीच कस्टमर आणि ती नाराज नाही झाली पाहिजे. त्यांचं हे म्हणणं आहे की कोणीच नाराज नाही व्हायला पाहिजे जर तुम्ही इथे आलात तर. खरंच ग्रेट आहेत बाबा, खूप ग्रेट आहेत ते. आणि मला हे सगळं शिकायचं म्हणजे त्यांच्याकडनं की इतक्याच प्रेमाने मला सगळ्या कस्टमरला हँडल करता आलं पाहिजे. नाही छान आहे, ह्याच्यातनं तुम्ही नक्कीच शिकणार सगळेजण. अगदीच.
मला सांग, आता हे रोजचं रुटीन, स्वयंपाक, खाणं पिणं हे जे चालू असतं तुमचं, तर ह्याच्या व्यतिरिक्त दिवसभरात तुला काय करायला आवडतं किंवा सुट्टीच्या दिवशी तू काय करते, काय छंद आहेत तुझे? खरं तर सुट्टीच्या दिवशी मैत्रिणींना भेटायला जाते, मस्त कधी कधी मैत्रिणींना घेऊन साऊथ इंडियन नाश्ता वगैरे करायला आवडतं. मला साऊथ इंडियन फूड खरंच मनापासून आवडतं, त्यामुळं मी बाहेर गेल्यानंतर साऊथ इंडियन प्रिफर करते. त्याच्या व्यतिरिक्त मग दुपारच्या वेळेत किंवा संध्याकाळी घरी असल्यानंतर मी आणि माझी बहिणी असतो, सो आम्ही नवीन रेसिपीज ट्राय करतो घरी. मला स्वयंपाक बनवायला आवडतो खरंच, आणि दुसरं म्हणजे घर नीटनेटकं ठेवायला मला आवडतं. अरे वा. सो मी माझ्या आईकडनं तोच प्रयत्न करते की माझी आई तिच्या याही वयाला खूप पटापट फास्ट काम करते आणि सगळं घर रोज नीटनेटकं करूनच ती दुकानात जाते. असं कधीच तुम्हाला दिसणार नाही की ओट्यावर खूप पसारा पडलाय आणि आई ते सगळं स्वयंपाकाचं टाकून दुकानात गेली. कितीही लेट झाला तरी चालेल, पण ती तिचं काम नीटपणे पूर्ण करूनच तिथे जाणार. बरोबर. हो. अगदी सुरुवातीला आई काहीतरी डबे वगैरे द्यायची का? हो, म्हणजे जेव्हा मी चौथीला वगैरे होते त्यावेळेला आपलं लक्ष्मीनारायण गणेश नगरला होतं, सो तिथे खूप कॉलेज स्टुडंट होते. तर मग ते चौकशी करायचे मामाकडे की टिफिन आहेत का. मग मामांकडे तर त्यावेळेला नव्हतं, कारण तिकडे फक्त पावभाजी आणि आईस्क्रीम ज्यूस असं होतं. सो मग त्यावेळेला मामा म्हणाले की आईला की तू करशील का. मग आई म्हणाली ठीक आहे, मी घरीच असते, मी करेन. मग त्यावेळेला आईकडे 20 टिफिन्स होते. हो, त्यावेळेला आई टिफिन्स करायची अगदी सुरुवातीला, म्हणजे त्यावेळेला मी अगदीच 4थी 5वीला होते. पण मला आईला काही फार मदत नाही करता यायची, पण जे जमेल ते मी करायचे. म्हणजे आई आता टिफिन घेऊन गेलीये तर थोडेसे भांडे पडलेले असायचे ते घासायचे, बाकीचा आवराआवर करायची छोटीशी. ते 10वीला होते तेव्हा मात्र आई पुन्हा टिफिन करायची. तेव्हा काही मुली होत्या स्टुडंट्स जे घरी यायचे जेवायला, आणि काही टिफिन आई पाठवायची. तर त्यावेळेला साधारण एक मला असं वाटतंय 10-12 जणांचे टिफिन्स होते, आणि शिवाय हॉटेल चालू होतं पप्पांचं. सो मग त्यामुळं आम्हाला 150 पोळ्या लागायच्या त्यावेळेला. बापरे. सो आई करायची सुरुवातीला, पण आई हे सगळं दिवसभर करायची आणि पोळ्या करताना मात्र तिला त्रास व्हायचा. तिची मान पाठ हे सगळं खूप दुखायचं. मला ते बघूनच सहन होत नव्हतं की आई इतकं करते आणि मला काहीच करता येत नाही आईला मदत. त्यावेळेला मात्र मी पोळ्या करायला शिकले होते. आणि ऍक्च्युली माझी मामी खूप सुंदर स्वयंपाक करते, तर माझ्या मामीने, आम्ही शाळेत असतानाच आम्ही रोज बघायचो की मामी कशी पोळ्या करते, तर तिला बघून मी ते शिकले होते. पण त्यानंतर मग ते माझ्या काय म्हणतात ते मला करायला भाग पडलं ते. पण मग मी त्यावेळेला 150 पोळ्या आईला करून द्यायचं. 10वीत असताना? 10वीला असताना. बर. हो, मी पोळ्या करायला शिकले, आणि मग आधी मी लाटायचे, मग आई भाजायचे, मग हळूहळू माझा स्पीड होत गेला दोन्ही जमायला, आणि मग मी पोळ्या लाटायला सुरू केल्या. आणि ते मग इतकं झालं की नंतर टिफिन सर्व्हिस बंद झाली. पप्पांचं हॉटेल, पप्पांच्या मित्राचं हॉटेल आणि मामाचं हॉटेल, अशा म्हणून मी आणि आई दिवसाला 600 चपात्या करायचो. फक्त चपात्याच करायचो. बापरे, 600 एका दिवसात? एका दिवसात रोज 600 चपात्या करायच्या आणि द्यायच्या. बापरे बाप. हो, हेच करायचं होतं. मी हे सगळं करायचे, आणि माझा भाऊ छोटा होता, जो सायकलवर तो नेऊन द्यायचा, तेवढ्या चपात्या नेऊन द्यायचा. ग्रेट. तुमचं बावधनचं दुकान, आणि नंतर तू लक्ष्मीनारायणला जॉईन झालीस. पण मग लगेच लक्ष्मीनारायणला जॉईन झाली का मध्ये काही स्वतःच करायचा प्रयत्न वगैरे केलास? ऍक्च्युली मी 1 वर्ष तुम्हाला जसं आधी सांगितलं तसं एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ऍज अ HR काम करत होते. त्यानंतर मी 1 वर्ष युरोकिड्स नावाच्या स्कूलमध्ये प्री प्रायमरी टीचर होते. सो अगदीच गोड मुलं होती माझ्याकडे शिकायला, आणि त्या मुलांच्या इतक्या आठवणी आहेत माझ्याकडे आता, आणि प्रत्येक मुलाची वेगळी स्टोरी आहे. त्यांनी मला दिलेलं भरभरून प्रेम आहे खरं तर, आणि खूप खूप म्हणजे माझ्या आयुष्यातला नाजूक क्षण आहे तो खरं तर, की मुलांनी मला इतकं भरभरून प्रेम दिलं. आणि अगदीच टीचर अनोळखी, पहिली शाळा त्यांची, आणि त्यांनी त्यांच्या पहिल्या टीचरला इतकं प्रेम दिलंय. आणि खरंच म्हणजे असं असतं, ह्या गोष्टीवर मला विश्वासच नाही, म्हणजे मला वाटायचंच नाही की ती इतरांची मुलं आहेत, असं वाटायचं सगळीच माझ्या घरातली मुलं आहेत. इतकं म्हणजे ते यांनी प्रेम दिलंय. तिथलं काही एखाद्या मुलाचे किस्सा, आठवण असं काही आहे का शेअर करायला? तसं तर भरपूर आहेत, पण मी तुम्हाला स्पेशली 1-2 सांगेल असे की माझ्या जेव्हा मी टीचर होते
तेव्हा मुलांना प्रेयर शिकवायच्या, डान्स शिकवायचा, हे सगळं तर रोज व्हायचंच, मुलं ते करायचंच. पण अचानक मग दिवाळीची सुट्टी लागली होती. त्यांना दिवाळीची सुट्टी झाली, चांगली 15-20 दिवसांची सुट्टी होती. मुलं घरी गेली. सो आल्यावर मला हेच टेन्शन होतं, मुलं परत ओळखतील की नाही ओळखतील मला, परत म्हणजे मला परत पूर्वीपासून मेहनत घ्यावी लागेल का, असं मला थोडी काळजी होती की मुलं काय करतायत आता म्हणून. कारण मुलं अगदीच 1.5 वर्षांची सुद्धा मुलं होती माझ्याकडे. हो. तर असंच सगळं झालं. आणि काही मुलं 2 वर्षाची, काही 2.5 वर्षांची होती. पण त्यातली काही मुलं ना ती कमी बोलायची खूप, म्हणजे त्यांना कळायचं सगळं, पण ते रिस्पॉन्ड तितका असं बोलून नाही करायचे, त्यांच्या कृतीतून दाखवत होते काही काही. अशा मुलांना आपण कसं हँडल करायचं हे मला शाळेने खरं तर खूप शिकवलं. त्यातला एक मुलगा होता जो दिवाळीची सुट्टी लागली, मग शाळा परत रिजॉईन झाली, मग सगळे पालक आले आणि आपल्या आपल्या मुलांना सोडत होते जसं जसं टाइम झाला तसं. तर एक मुलगा होता, तो अगदीच कमी बोलायचा आणि खायचं पिण्याचं पण असं म्हणजे अगदीच कमी होतं खाणं, जसं लहान मुलांचं असतंच. तर तो जो मुलगा होता ना, त्याच्या वडिलांनी त्याला बॅग दिली माझ्या हातात, मी बॅग खाली ठेवली आणि मग त्यांच्या मुलाला त्यांनी माझ्या हातात दिलं. मी जसं त्यांच्या मुलाला घेतलं, त्या मुलाने मला इतकी घट्ट मिठी मारली आणि म्हणजे त्याला असं वाटलं जसं की त्याची कोणीतरी मैत्रीण भेटली किंवा त्याची मावशी, आई अशी कशी असते तसं तो माझ्या जवळ आला, एकदम असं बिलगला मला आणि मला त्यांनी गालावर किस केलं. आणि हो, म्हणजे इतकं सुंदर होतं ना ते. त्यावेळेला माझ्या शाळेच्या प्रिन्सिपल, बाकीचे जे क्लासेस होते त्याच्या टीचर सगळे अवेलेबल होते. त्यांना सुद्धा इतकं आश्चर्य वाटलं की कोणी टीचरवर इतका प्रेम कसं करू. पण तो खूप म्हणजे एकदा इतके निरागस असतात ती मुलं नाही, आणि ते दिवाळीनंतर खूप दिवसांनी भेटले आणि मला वाटायचं की मुलं ओळखतील की नाही, पण त्याने ऍक्च्युली मला मिस केलं. हे मला त्यावेळेला झालं की त्याने मिस केलं मला आणि मग त्याला मी दिसल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला. म्हणजे छान, खूप सुंदर ह्या क्षण आहेत माझ्याकडे त्यांचे. आणि काही अशी मुलं आहेत जी बोलायची नाही, जस्टच बोलायला शिकले होते, त्यामुळे 1-2 वर्ड्स बोलायचे. मी शाळेमध्ये दिवसभर काय बोलायचे ते ऐकायचे आणि घरी जाऊन बोलायचे आई वडिलांना. हो, सो पालक मला सांगायला यायचे, टीचर ही आज नवीन वर्ड शिकली बरं का बोलायला. अरे वा. हो, त्यामुळं स्टुडंट्स खरंच खूप सुंदर होते माझे. आता बरेच मोठे झालेत, पण शाळा सोडली का तुझी? हो, मी 1 वर्षानंतर सोडून दिली. कारण असं झालं की मुलं सगळे नर्सरीमध्ये गेले. आता माझी त्या मुलांशी इतकी अटॅचमेंट झाली होती की ती नर्सरीत गेली, खरं तर खूप सुंदर गोष्ट आहे, पण माझ्यापासून दूर गेली हे मला सहन होत नव्हतं. अरे कारण की ते दुसऱ्या टीचरकडे गेले, मग त्यांचं सगळं लक्ष परत तिकडे झालं, पण माझं मन त्या स्टुडंट मधून निघत नव्हतं. आणि तो माझ्यासाठी खरंच वीक पॉइंट आहे. मला मुलं प्रचंड आवडतात. माझा अतिशय वीक पॉइंट असल्यामुळं मी ठरवलं की मी इथे नाही करू शकणार, कारण मी दरवर्षी वेगवेगळ्या मुलांना जीव लावणार, बरोबर, ती मला सोडून दुसरीकडे जाणार, हे कल्पनाच माझ्यासाठी खूप कठीण आहे. म्हणून मग मी तो जॉब सोडला आणि मग मी असं म्हणजे ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करूयात. जर आपलं असं सर्व्हिस मध्ये मन नाही लागत आहे, सो बिझनेसच बघूयात. म्हणून मी ऍक्च्युली माझी छोटी बहीण आहे, तिने मला ही कल्पना दिली होती की आपण नाश्ता करूया घरी, आपले उपीट, पोहे, इडली असं बनवूया आणि आपण ते बाहेर जाऊन सेल करूया. खरं तर आम्हाला टेन्शन आलं होतं कारण लोक ओळखत होते ना आम्हाला. सो आम्ही ठरवलं की त्यावेळेला आपण कोविड आय गेस तेव्हा सुरू झाला होता थोडा थोडा, कारण मास्क लावत होते त्यावेळेला सगळे. सो आम्ही मास्कही लावला, पूर्ण दुपट्ट्याने पॅकही केलं आणि आम्ही आपल्या कोथरूडमध्ये नाश्ता घेऊन उभे राहिलो. बट स्टील गिरायकांनी माझ्या आवाजावरनं, माझ्या बोलण्याच्या याच्यावरनं मला ओळखलं की तू गणेश भाईवाल्यांची मुलगी आहेस ना. त्यावेळेला मला असं झालं, बापरे मी काय करतेय, माझ्याकडून चूक होते का, माझ्या कामामुळे माझ्या घरच्यांना त्रास होईल का, किंवा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. सो मी त्याच्यानंतर तिथनं वाइंड अप केलं. दुसऱ्या दिवशी परत नाश्ता बनवला आणि माझी बहीण म्हणाली आपण ओळखीच्या एरियात नाही, अननोन एरियामध्ये जाऊया जिकडे आपल्याला कोणी ओळखत नाही. मग आम्ही दोघी मार्केट यार्डला गेलो. तिकडे हो, तेवढी जड पिशवी ती नाश्त्याची हातात घ्यायची, मार्केट यार्डला प्रत्येक स्टॉलला फिरायचं आणि त्यांना विचारायचं की दादा नाश्ता करायचा का, दादा पोहे खाणार का, उपीट घेणार का,
असं विचारायचं. मग तिकडे पण आम्हाला लेट व्हायचा, कारण मार्केट यार्ड खूप लवकर उघडतं आणि आम्ही ऑलमोस्ट 8-8:30ला जातोय, तोपर्यंत लोकांचे नाश्ते झालेले असायचे. ते लवकरच असतं त्यांचं हो, ते नाश्ता. खूप लवकर येतात, त्यामुळं त्यांचं झालेलं असायचं. सो तिथेही मला असं झालं की नाही, हे चुकतंय गणित थोडस. मग असं झालं की माझ्या घरच्यांनी बघितलं की मी किती प्रयत्न करतेय किंवा काय. मग मामांना नाही सहन झालं. मग ते म्हणाले की तू इतका का त्रास घेतेस, जर आपलं सगळं रेडी आहे तर तुला परत शून्यातनं उभं करायची काहीच गरज नाहीये, आपलं आहे ना हे सगळं, तू इथं कर, तुला काय हवं ते तू इथं बनव, तुला हवं तर तू, लक्ष्मीनारायण आपलं सकाळचं बंद असतं, सो तू चालू कर, तुला काय नाश्ता बनवायचा बनव आणि तू इथं दे कस्टमर्सला, तुला काय द्यायचं ते. पण ही खूप मोठी जबाबदारी आहे, लक्ष्मीनारायण सकाळचं चालू करणं आणि देणं. हे मला थोडस जरा असं वाटलं की नाही, मी खूप मोठं आहे, हे मला नाही जमणार कदाचित हे. कारण दुकान म्हणल्यानंतर लोकांचे एक्सपेक्टेशन्स वेगळ्या असतात आणि मला तितकं म्हणजे जसं संध्याकाळी आपण देतो, जी सगळी काळजी घेतली जाते ती सकाळी पण घेतली गेली पाहिजे. सो ते मला थोडं कठीण वाटलं, म्हणून मी तसं नाही केलं. पण संध्याकाळी मामांना त्यांच्या बिझनेस मध्ये मदत करायला सुरुवात केली आणि ती आता चालू आहे त्या हिशोबाने. बरोबर. तुला अजूनही काही करायचंय पुढे, असं काही स्वप्न आहे का तुझं? तसं तर आता मी खरंच खूप समाधानी आहे की मी लक्ष्मीनारायण मध्ये आहे किंवा पार्टी ऑर्डर्स घेते, गणेशबाईच्या पार्टी ऑर्डर्स करते. पण तरीही माझी अशी इच्छा आहे की आज जसं माझ्या आईची ओळख आहे की तिची बावधन ब्रांच तिची आहे, तिची आयडेंटिटी आहे ती, आणि बावधन ब्रांचला माझ्या आईमुळे ओळख मिळाली आहे किंवा आईला जी ओळख मिळाली ती बावधन ब्रांच मुळे मिळाली आहे. तशी पुण्यात एक शाखा माझीही असावी, जी म्हणजे मला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की गणेशबाईची या एरियातली ब्रांच मी बघते आहे. सो मला हवंय हे की माझी स्वतःची ब्रांच सुरू झाली. बरोबर. पण लक्ष्मी नारायण तर तुला सोडता येणं शक्य नारायण नाहीये. माझ्या आयुष्यातला एकदम अविभाज्य घटक आहे. मी त्याला सोडून राहू नाही शकणार, तेही तुला सोडणार नाही आणि तूही सोडू शकणार नाही सोडू शकणार. छान नातं आहे. खरंच खरंच खूप सुंदर नातं आहे ते. हे जे सगळं आहे, फायनान्शियल मॅटर्स तुमचे जे असतात, म्हणजे आवक जावक, भरपूर खरेदी आहे, इन्कम आहे, तर हे सगळे हिशोब कोण बघतो मग तुमच्याकडे? ऍक्च्युली आपले सीए आहेत. सो सीए ला आपण आपला जो काही टर्नओव्हर असतो आणि त्याचे जे काही टॅक्स वगैरे लागतात, जो काही जीएसटी लागतो, ते सगळं आपलं अकाउंटिंग सगळं तेच बघतात. त्या हिशोबाने आपलं जे काही आहे तसं आपण टॅक्स पे करतो. बरोबर आहे. नाही म्हणजे ते तर करत असणार आता एवढं मोठं. हो, आपल्या बिझनेस. हे तुमच्यामध्ये असं ठरलेलं आहे का बाबा हे पैशाचे हिशोब सगळे तुम्ही बघायचे किंवा मामींनी बघायचे किंवा मामांनी बघायचे? ऍक्च्युली मामा मामीच बघतात. आम्ही दोघी बहिणी असतो, आम्ही गिरायकांचे पैसे घेतो, म्हणजे पूर्ण त्या पैशांची जी काही देणं घेणं आहे, गिरायकांचं पर्यंत जे काही इंटरॅक्शन आहे ते आम्ही दोघी बहिणी करतो. पण तिथून पुढे किती आला, कोणाला किती द्यायचे, काय करायचं काय नाही, हे सगळं मात्र मामा मामी बघतात. आणि तिकडे गणेशबाई मध्ये माझी आई आणि माझा भाऊ बघतो. बर बर. अच्छा. आणि मला वाटतं बावधनच्या ह्याच्यात आई अजूनही भेळ करते आणि आईचं भेळ करते. आईचं भेळ करते, त्यांच्याच हातची भेळ हवी असते सगळ्यांना. गिराईक मला म्हणतं कधी जर मी दिसले तिथे, आता गिरायकांना आनंद होतो, अरे वा ताई किती वर्षांनी भेटली तू, कारण मी इकडे असते, मधला काही काळ मी मुंबईला होते, सो माझा टच सुटला होता गणेशबाईचा. पण आता जर मी दिसले तर गिराईक म्हणतं अरे वा छान ताई असतो, पाणीपुरी कर. मग पण भेळ खायची असली की आवर्जून सांगतात काकूंसारखीच झाली पाहिजे बरं का. हो बरोबर. खरं तर मला ते खरंच शक्य नाहीये आईसारखी भेळ बनवता येणं. आईच आहे, म्हणजे एकतर तिने तिचा जीव ओतलाय त्या गोष्टीमध्ये आणि तिच्या हातची टेस्टच खूप सुंदर आहे, जी मला नाहीये अजून. कोणी खाल्ली नसेल तर जरूर जा. गणेश भेळ बावधन. बरोबर. अगदी. खूप छान वाटलं तू आलीस आमच्याकडे आणि गप्पा मारतोय आपण. तर मला आता आमचा शेवटचा प्रश्न असा असतो की एका शब्दात सांगायचंय स्त्री म्हणजे काय, आणि मग थोडं एक्सप्लेन करून सांग. ओके. खरं तर परमेश्वराने जेव्हा ही दुनिया बनवली, ही खूप सुंदर बनवली आणि इतक्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण विचार पण करू शकत नाही अशा त्यांनी बनवल्यात. तर त्यातलाच एक पार्ट परमेश्वराने माणूस बनवला, त्यात त्यांनी स्त्री बनवली, तिच्यामध्ये ज्या भावना ओतल्या त्या खूप सुंदर आहेत. म्हणून मला असं वाटतं की स्त्री म्हणजे परमेश्वराचा अंश आहे
आई ग, असं मला वाटतं. म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मी नाही म्हणणार, किंवा माझं पुरुषांबद्दल वेगळं मत आहे असं मला म्हणायचंच नाही. पण आज जेव्हा मी बघते ना की पुरुष हा म्हणजे काय म्हणतात, या विश्वाचा अविभाज्य घटक आहे. ते नसते तर खूप काही गोष्टी वेगळ्याच असल्या असत्या. पण परमेश्वराने जेव्हा स्त्रीला बनवलं आणि तिला ज्या वेगवेगळ्या भूमिका दिल्या, जसं की आई दिली, बहीण दिली, बायको दिली, असे सगळे नाती आपली आलीच आहेत. पण जेव्हा एक कुठली स्त्री आई होते आणि तेव्हा ती हे सगळं, जे तिचं घर, तिचं काम, तिची माणसं, तिचं सगळं ती जपते ना, ते जे काही तिच्याकडे कौशल्य आहे ना, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे मी माझ्या आईला, मावशीला, मामीला, ते सगळ्यांना बघितले, यांच्या सगळ्यांमध्ये इतकी माया आहे आणि आम्हाला सगळ्या बहीण भावांना इतकं प्रेमाने ते वागवतात, आम्हाला इतक्या आनंदात त्यांनी ठेवलंय ना, की म्हणजे मला असं वाटतं की हे खूप भारी आहे. म्हणजे आणि मला खरं असं व्हायचंय, म्हणजे इतकीच पेशन्सली, इतकी प्रेमळ मी झाली पाहिजे खरं तर. म्हणजे कसं ना, म्हणजे कसं घडवलंय देवानी की तिला तितकीच काळजी असते, तिला तितकंच काम असतं, पण ती सगळं करते. घरचंही बघते, बाहेरचं बघते, माझ्या आईचं बिझनेस बघते. सो ते एक झालं. पण हे कसं मॅनेज करतात आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांची चिडचिड नसते, आनंद असतो. कुठल्या तरी गोष्टीमध्ये, कितीतरी गोष्टीमध्ये त्यांना कॉम्प्रोमाइज करायचं असतं. त्या येत नाहीत बाहेर आमच्या बरोबर, पिकनिकला नाही, शॉपिंगला नाही, कितीतरी गोष्टीमध्ये त्या फक्त आम्हाला प्रेफर करतात. पण तरीही ते इतके आनंदी असतात आणि अगदी कृतकृत्य असतात. खरं सांगायचं तर खूप छान सांगितलंस की पहिलं जी बोललीस की परमेश्वराचा अंश आहे एक स्त्री. म्हणजे खरंच त्यांनी, मला असं वाटतं की देवानी जेव्हा बनवलं ना, म्हणजे त्याच्या भावना, त्याच्या फिलिंग, अगदी म्हणजे मी तर म्हणेल की त्याच्या काळजाचा एक तुकडा त्यांनी स्त्रीमध्ये टाकलाय. त्यामुळं स्त्री ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये ना अगदी भरभरून काम करते. खरंय आणि सगळ्यांना आनंदी ठेवतात. नाही, खूपच छान सांगितलंस. आणि तू गोष्ट तिची मध्ये आलीस, एवढ्या छान गप्पा मारल्यास. तुझा हा आता बिझी पिरियड आहे, नाताळ ते नवीन वर्ष, तुला खूप छान ऑर्डर्स मिळाल्या असतीलच आतापर्यंत. अगदी सुरूच झाल्या. खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या कार्याला. अगदी धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.